हे खरं आहे बरं का. मुलगी ना घरची लक्ष्मीच असते आणि मुलीशिवाय ना घराला घर पण नसतं. ते ही जे माझी चिमणी आहे ना, आज सर्वांसाठी ना पोळ्या बनवणार होती. काय म्हटली माहिती आहे का? "मम्मा मी ना सर्वांसाठी पोळ्या बनवते आणि तू ना आपल्या आवडीची शेवभाजी बनवशील का?" खरं सांगू मला एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला, की जी माझी छोटी चिमणी अशी तुरू घराला चालणारी होती, ती आज सर्वांसाठी पोळ्या बनवते. मी म्हटलं, "चालेल, तू पोळ्या बनव, मी सर्वांसाठी भाजी बनवते." तर चला मग रेसिपीला सुरुवात करते. इथे मी शेवभाजी बनवण्यासाठी ना 2 कांदे, खोबरं, कोथिंबीर, टोमॅटो, धने, कोथिंबीर असं साहित्य घेतलेलं आहे. आता काय करायचं, हे जे सगळं साहित्य आहे ना, मस्त आपला तव्यावरती भाजून घ्यायचं आहे. इथे मी सर्वात पहिले काय करते, कांदा छान फ्राय करून घेते. आता इथे ना मी कांदा, खोबरं, धने, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि टोमॅटो याचं मस्त मिक्सरला ना बारीक वाटण करून घेतलं. आता इथे गॅसवरती कढई ठेवली. कढईमध्ये घातलेलं आहे तेल. तेल छान गरम झाल्याच्यानंतर त्याच्यामध्ये जिरं आणि जे आपण मिक्सरला बारीक वाटण करून घेतलेलं आहे ते घालायचं. आता त्याच्यामध्ये लाल तिखट, हळद आणि पाणी आपल्या आवडीनुसार घालायचं. तुम्हाला घट्ट आवडत असेल तर पाणी कमी घालायचं आणि भातासोबत जर खायची असेल तर पाणी थोडं जास्त घालायचं. त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ आणि वरतून छान अशी कोथिंबीर टाकायची. आता याला उकळी आल्याच्या नंतर आपल्याला ना याच्यामध्ये जे शेवभाजीची शेव मिळते ना ती घालायची. तुम्ही अशा प्रकारे ना नक्की शेवभाजी ट्राय करता. एकदम अप्रतिम लागते, जशी आपण हॉटेलमध्ये खातो ना तशीच चव लागते अगदी. आणि तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अशा प्रकारे आता इथे माझी ना शेवभाजी तयार आहे आणि तिकडे माझ्या ह्या चिवताईच्या पोळ्यासुद्धा रेडी आहेत. चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.